नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री तुमचं पुन्हा एकदा माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आज मी तुमच्यासमोर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि अत्यंत तुम्हाला आनंद देणारी गोष्ट अशी घेऊन आलेली आहे। जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण या यूट्यूब चॅनलला सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहेत ते सर्व तुम्हाला भेटतील। प्लस तुम्हाला दुसरे व्हिडिओज बघायची गरज नाही राहणार। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहेत ते सर्व एकाच व्हिडिओमध्ये इन डेप्थ डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाईल। आता आपले जे लोक होते, खूप सारे इन्क्वायरीज आम्हाला आले माऊली करिअर काउन्सिलिंगला की आम्हाला आयुष काउन्सिलिंगचं शेड्यूल बघायचं आहे, ते कधी येईल, ते कधी म्हणजे अपलोड होईल सीईटी सेलला, आपण कधी रजिस्ट्रेशन करू शकतो, हे सर्व खूप सारे डाऊट्स पालकांमध्ये होते, प्लस विद्यार्थ्यांमध्ये पण होते। तर त्यांच्या मनातले जे सर्व डाऊट्स आहेत ते सीईटी सेलने आता दूर केलेले आहे। शेड्यूल जे ते फायनली आउट केले। आपल्याला आता खूप लेट झालं शेड्यूल यायला, ते आपल्याला समजतंय की ऑलरेडी आपलं खूप पोस्टपोन झाले शेड्यूल्स, कारण एमसीसीचं खूप पोस्टपोन झालं होतं, त्यांचं 6 वेळेस एक्सटेंड झालं होतं, म्हणून आपल्याला आयुष काउन्सिलिंगला लेट झालंय। पण आता आपली जी वाट बघायची क्षण आहे ते आता संपलेलं आहे आणि आता आपल्याला फक्त रजिस्ट्रेशनकडे लक्ष द्यायचं आहे। जर तुम्ही आतापर्यंत कोणता काउन्सिलर जॉईन केला नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की कोणता ना कोणता एक काउन्सिलर जॉईन करून घ्या, कारण आपण त्यात थोडेफार फीसकडे बघून जास्त अडकत जातो गोष्टींमध्ये आणि आपल्याला ते खूप उशिरा समजतं आणि तो उशिरा समजून चालणार नाही। काउन्सिलिंग अशी गोष्ट आहे जर तुम्हाला टाइम टू टाइम सर्व गोष्टी एकदम अपडेट व्हायला पाहिजे, टाइम टू टाइम तुम्ही सर्व निर्णय बरोबर घेतला पाहिजे आणि सर्व जे तुमचे स्टेप्स आहेत ते एक बरोबर दिशेला टाकले पाहिजे, म्हणून तुम्हाला गरजेचं आहे एक चांगला काउन्सिलर। जर तुम्ही आतापर्यंत काउन्सिलिंग घेतली नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते कुठे ना कुठे घ्या, असं नाही की आमच्याचकडे घ्या, पण कुठेतरी जॉईन करा, कारण जे लोक तुमचं स्वतः रजिस्ट्रेशन करतील प्लस स्वतः चॉईस फिलिंग करेल, आय रिक्वेस्ट की त्यांच्याचकडे जॉईन करा। मी हे सजेस्ट करेल, कारण खूप लोक काउन्सिलिंग घेतात आणि ते काउन्सिलर्स कॉल उचलत नाही, तर असं नको व्हायला। जर तुम्हाला आमची काउन्सिलिंग घ्यायची असेल, आम्ही तुमचं स्वतः रजिस्ट्रेशन करतो प्लस स्वतः चॉईस फिलिंग करतो, तुम्हाला सर्व जे पर्टिक्युलर डिटेल्स आहे ते इंडिव्हिज्युअली देतो, इंडिव्हिज्युअली 1-to-1 सेशन्स करतो, सर्व डाऊट्स क्लिअर करतो। तर आमचा नंबर आहे 8275518480। लेट करू नका, कारण ऑलरेडी सीट्स जे ते खूप लिमिटेड आहे, प्लस आता शेड्यूल पण आउट झालं आहे, तर आयुष काउन्सिलिंगसाठी खूप सारे कॉल्स यायला लागले, तर तुम्ही आता उशीर करू नका। जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची आहे तर फक्त एक मेसेज टाका, कॉल वगैरे करू नका की QR कोड जे आहे ते आम्हाला सेंड करा। तुम्हाला काय मेसेज टाकायचं आहे की सेंड QR कोड, आम्ही तुम्हाला QR कोड पाठवू, जी काही फीज आहे थोडीफार एकदम क्षुल्लक फीज आहे ती तुम्हाला पे करायची आहे आणि आम्ही पूर्ण तुमची मदत शेवटपर्यंत म्हणजे कधीपर्यंत कॉलेज भेटेपर्यंत करू। कॉलेज भेटेपर्यंत तुम्हाला पूर्ण आमचं हेल्प, पूर्ण 1-to-1 काउन्सिलिंग सेशन्स राहतील, तुम्हाला काहीच डाऊट येणार नाही। जर तुम्हाला काही पण डाऊट आला तर आम्ही ते स्वतः तुम्हाला कॉल करून सॉल्व्ह करू आणि तुम्हाला अडचणी येईल ही वेळ तर आम्ही येऊ देणार नाही, कारण आम्ही स्वतः तुमची चॉईस फिलिंग करतो, आम्ही स्वतः तुमचं रजिस्ट्रेशन करतोय, तर आम्हाला माहिती की तुमचा कोणत्या राऊंड थ्रू कसा कमी बजेटमध्ये नंबर लागणार आहे आणि तेच आम्ही पूर्ण ट्राय करू की तुमचं भलं कसं व्हायला पाहिजे आणि तुमचं चांगल्यासाठी आम्ही तुमचं कमी बजेटमध्ये प्लस चांगलं कॉलेज ते पण बघू, कारण खूप सारे काउन्सिलर्स कोणतं तरी कॉलेज सांगतात आणि ते कॉलेज तिथं गेल्यावर चांगलंच राहत नाही, म्हणून आम्ही स्वतः मागच्या 3 वर्षापासून जे ते कॉलेज फिरतोय, कॉलेजला व्हिजिट देतोय, त्याच्या आधी पण फिरत होतो, पण मागच्या 3 वर्षापासून आम्ही अपडेटेड घेतोय, पूर्ण वर्ष टू वर्ष आम्ही जातोय आणि तिथं अपडेट्स बघतोय की काय काय नवीन अपडेट्स आले आपल्यासाठी। आता काय महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण बघूया, कारण आपल्याला हा व्हिडिओ एकदम शॉर्ट ठेवायचा आहे, आपल्याला फक्त जी अपडेट्स आहेत ती डिस्कस करायची आहे। आता लास्ट आपली नोटीस आली होती, नोटीस नंबर 11, ती मी ऑलरेडी डिस्कस केली। हिली एरियाचं गव्हर्नमेंट रिझोल्यूशन काय आलं होतं ते आपण ऑलरेडी डिस्कस केलं यूट्यूब चॅनलला, तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला हे समजेल। जर तुम्ही इन केस पहाडी एरिया किंवा पर्वतावर म्हणजे हिली एरियावर राहत असणार तर तुम्हाला हे गरजेचं आहे, कारण खूप सारे जे स्टेट्स आहे, खूप सारे जे गावं आहेत त्याला डिक्लाइन केलं गेलं आहे, म्हणजे त्याला रिजेक्ट केलं गेलं आहे थ्रू गव्हर्नमेंट। आता आपल्याला नवीन नोटीस कोणती आली, नोटीस नंबर 12। मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, आता तुम्हाला हे समजलं असेल आतापर्यंत काउन्सिलिंगमध्ये की जी PWDची नोटीस आहे ती सर्वात आधी येते, कोणती पण काउन्सिलिंग चालू होण्याच्या आधी सर्वात आधी कोणती नोटीस येते, PWD कॅन्डिडेटसाठी नोटीस येते। मग MCC राहो की CET सेल राहो की AACCC राहो, सर्व गोष्टींमध्ये सर्वात आधी PWD कॅन्डिडेट्सचं सूचित केलं जातं, त्यांना सांगितलं जातं की तुमचे काही अपडेट्स असतील तर ते नक्की चेक करा। आपण ही जी नोटीस आहे ही तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला बघू शकतात, ते जॉईन करू शकतात, मी ऑलरेडी कमेंटमध्ये जी ती लिंक पिन केली आहे, तर ही नोटीस तुम्ही वाचून घ्या। तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात, प्लस या नोटीसमध्ये एवढं काही तर नाही आहे की तुम्हाला ते समजणारच नाही, तर ही नोटीस मी ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपला टाकली, ही तुम्ही वाचून समजू शकतात। आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते आपण बघूया। आता नोटीस नंबर 13 आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। नोटीस नंबर 13 मध्ये काय, शेड्यूल ऑफ कॅप राऊंड 1 आणि 2 आयुष काउन्सिलिंग बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। ग्रुप बी म्हणजे काय, ग्रुप बी मध्ये कोण कोण येतो, शेड्यूल फॉर कॅप राऊंड 1 and 2
फॉर आयुर्वेदा, होमिओपॅथी अँड युनानी. आयुर्वेदा म्हणजे काय BMS, होमिओपॅथी म्हणजे BHMS आणि युनानी म्हणजे BUMS. तर ह्या 3 गोष्टींसाठी जे आहे ते आपल्याला शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे. ग्रुप बी मध्ये ह्या 3च गोष्टी येतात आणि ग्रुप ए मध्ये तुम्हाला माहिती असेल की MBBS आणि BDS या 2च गोष्टी येतात. तर आता आपण मेनली जे ते ग्रुप बी बद्दल डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे आपण आयुष कोर्सेस बद्दल डिस्कस करणार आहोत. ग्रुप ए बद्दल आपण खूप सारं डिस्कशन केलं. ग्रुप ए बद्दल आपण हे पण डिस्कस केलं की त्याचं राऊंड 2 कधी येणार आहे. आणि आता आपल्याला हे माहितीच आहे, दरवर्षीप्रमाणे हेच होतं की जेव्हा ग्रुप एचा फर्स्ट राऊंड होतं म्हणजे MBBS BDSचा फर्स्ट राऊंड होतं, तर त्याच्यानंतर आयुष काउन्सिलिंग होते. आयुष काउन्सिलिंगचं शेड्यूल येतं, आयुष काउन्सिलिंगचा फर्स्ट राऊंड होतं आणि त्याच्याच नंतर जे MBBS BDSचा सेकंड राऊंड होत असतो. तर ही एक शंका तर आपली लांब झालेली आहे की शेड्यूल कधी येईल, तर ते शेड्यूल तर आलेलं आहे. आता लवकरच आपलं MBBS BDSचा जो सेकंड राऊंड आहे तो पण होईल, तर तुम्ही फक्त वाट बघा की तो कधी होईल. आता हे शेड्यूल झाल्यानंतर, आता शेड्यूल ऑलरेडी आलेलं आहे, तर आपला MBBS BDSचा सेकंड राऊंड पण लवकरात लवकर होऊ शकतो. आता आपण शेड्यूल बघूया की ते काय आलं आहे. BMS, BHMS, BUMS कोर्सेससाठी म्हणजे ग्रुप बीसाठी कॅपराऊंड 1 आणि 2 साठी त्यांनी सोबत शेड्यूल काढलेलं आहे. इथं रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला चान्स दिला गेलेला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय फॉर ग्रुप बी कोर्सेस कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट टू रजिस्टर अगेन. पहिल्यांदा म्हणजे असं झालं आहे की CET सेलने BMSसाठी जो आहे रजिस्ट्रेशनसाठी चान्स दिला आहे. ते नेहमी देतात, पण कसं राहतं ते फक्त फर्स्ट आणि थर्ड याच्यात देतात, फर्स्ट आणि थर्ड राऊंडला. पण ह्यावेळेस त्यांनी आधीच जे ते सर्व शेड्यूल नीट काढलेलं आहे. रजिस्ट्रेशन पण त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. रजिस्ट्रेशन काय इन्क्लूड केलं आहे त्यांनी ते मी तुम्हाला सांगते. महत्त्वाची गोष्ट, खूप लोकांनी जे ते ग्रुप एला म्हणजे MBBS BDSच्या वेळेस रजिस्ट्रेशन केलं नाही राहत का, कारण त्यांना असं वाटतं की अरे हे तर फक्त MBBS BDSसाठी आपल्यासाठी नाही आहे. तर BMS BHMS वाले वाट बघतात की आपलं कधी येईल तेव्हा आपण रजिस्टर करू, म्हणून त्यांनी परत एकदा चान्स दिलाय. प्लस दुसरी गोष्ट काय, आपल्याला एक नवीन नोटीस आली होती, जे NTA थ्रू नोटीस आली होती, ती अशी होती की आपलं जे कोर्सेस आहे म्हणजे ग्रुप बी साठी आपले जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे इन्क्लुडिंग PCB तो चेंज केलं गेलेला आहे. म्हणजे आपल्याला आधी 50% लागायचे, आता ते नाही लागत. तर ही एक गोष्ट आहे की त्यांनी म्हणूनच आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते केलं असेल. सेशन अप्लाय त्यांनी म्हणूनच आपल्याला दिला गेलेला असेल. आणि PWD कॅन्डिडेटसाठी पण त्यांनी ऑलरेडी जे ते नोटीस काढली आहेत. आणि PWDसाठी पण जर काही अपडेट्स असेल किंवा त्यांनी जर रजिस्ट्रेशन केलं नसेल, त्यांचं अजून जर PWD सर्टिफिकेट आलं नसेल, ते जर पोस्टपोन झालं नसेल, तर ते आता पण करू शकतात. त्यांच्याकडे अजून पण चान्स आहे की ते रजिस्ट्रेशन करू शकतात. ही एक गोष्ट झाली. आता रजिस्ट्रेशनचा आपल्याला टाईम काय आहे, आता जर तुम्ही केलं नसेल तर ह्यावेळेस नक्की करा, कारण फर्स्ट राऊंडला मी तुम्हाला सजेस्ट करेल की कधीच आपण लेट पाय ठेवायचा नाही काउन्सिलिंगमध्ये. जे आहे ते सर्वात आधी करून मोकळं व्हायचं आणि डिसिजन आपलं एकदम सेग्रिगेटेड राहायला पाहिजे. आपल्याला आधीच फिक्स राहायला पाहिजे की आपल्याला करायचं काय, आपल्याला कोणत्या स्टेटमध्ये नंबर लागेल, तर आपल्याला कुठली सीट घ्यायची हे सर्व आपलं पहिल्यापासून ठरलेलं पाहिजे. भले ती सीट तुम्हाला भेटो की नाही भेटो, पण आपलं हे तर क्लिअर पाहिजे की आपल्याला जर ही भेटली तर आपल्याला ही घ्यायची आहे की नाही. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासून आहे, 1 तारखेपासून ते 4 तारखेपासून आपल्याला दिसतं आहे. ते 12 वाजेपर्यंत अप टू सर्व टाईम त्यांनी दिलेला आहे. नंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे. आपल्याला पेमेंट कधी करायचं, इथं तुम्ही रजिस्ट्रेशनची डेट लक्षात ठेवा, 1 ते 4 तारखेपर्यंतचे. जर तुम्ही केलं नसेल तर नक्की करा, विसरू नका. पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस, रजिस्ट्रेशन फीस कधी भरायची आहे, तर 1 ते 4 तारखेपर्यंत, ते पण तुम्हाला 12 वाजेपर्यंत, म्हणजे सेम टायमिंग त्यांनी दिलेला आहे की तुम्हाला ह्याच वेळेत जे रजिस्ट्रेशनची फीस जी ते पे करायची. आता माझ्याकडे इतके शंका आले ना ह्या गोष्टीवरून की आम्ही फक्त स्टेट कोटा सिलेक्ट केला आहे, आम्ही IQ कोटा सिलेक्ट केलाच नाही आहे, पण आम्हाला आता IQ कोटा सिलेक्ट करायचा आहे. तर त्यांना मी क्लिअर सांगते की आता तुम्ही ते करू शकतात, आता तुम्ही जे करेक्शन आहे ते करू शकतात. मी आधीपासून सांगत आली की तुम्ही करेक्शन करूच शकतात. जेव्हा आपलं फर्स्ट राऊंड रजिस्ट्रेशन होतं ना, किंवा आपलं जेव्हा फर्स्ट राऊंड होतं तेव्हा आपल्याला एडिट करायला ऑप्शन भेटतं. तर आता जर तुम्ही फक्त स्टेट कोटा म्हणजे काय फक्त 1000 वालं रजिस्ट्रेशन केलं असेल, तर तुम्ही आता परत त्याला 6000 वालं रजिस्ट्रेशन करू शकतात. कारण आपली जी IQ कोटाची फीज आहे ती 5000 आहे. आणि कोणी फक्त IQ कोटा तर करणार नाही, जे करतील ते दोघींचं करतील, म्हणजे 6000 वालच करतील. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की आता 6000 वालं तुम्ही रजिस्ट्रेशन करून टाका. आता आपल्याकडे वेळ आहे, तुम्ही ते एडिट करू शकतात. करेक्शन विंडो ओपन होईल किंवा जेव्हा रजिस्ट्रेशन होईल ना तेव्हाच तुम्ही सेशन अप्लाय जे ते करू शकतात फॉर बोथ, म्हणजे IQ कोटा प्लस तुमचं जे स्टेट कोटा आहे ते. हा तुम्हाला टायमिंग आणि डेट तर क्लिअरच असेल की कधी ते होणार आहे. तर 1 ते 4 तारखेपर्यंतच होणार आहे. जेवढा रजिस्ट्रेशनचा टाईम आहे तेवढाच त्यांनी पेमेंटचा ठेवला आहे. थोडा एक्सटेंड होऊन ठेवतात ते, पण ह्यावेळेस त्यांनी कसं ऑलरेडी रजिस्ट्रेशन जे ते रिओपन केलं आहे, तर आपल्याला एक्स्ट्रा टाईम दिला गेला नाही आहे फॉर फीस पेमेंट. अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन्ड कॉपी ऑफ ओरिजिनल रिक्वेस्टेड डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल ॲज पर द लिस्ट. ज्या ॲज पर द लिस्ट तुम्हाला जे डॉक्युमेंट्स ते अपलोड करावं लागतात. CET सेलचं जर तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही नक्की करा. तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात. तर सर्व डॉक्युमेंट्स जे ते ऑलरेडी तुम्ही नीट ठेवा, सांभाळून ठेवा. म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही बनवले नसतील तर लवकरात लवकर बनवून घ्या, कारण आत्ता वेळ नाही आहे. आता 1 तारखेपासून जे ते रजिस्ट्रेशन चालून जाईल.
आता ही गोष्ट कोणासाठी होत होती ते मी तुम्हाला सांगते. ही गोष्ट होत होती त्या लोकांसाठी ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाहीये, ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलंय, रजिस्टर्ड प्रिव्हियसली, नीड नॉट रजिस्टर अगेन. त्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे, त्यांनी करू नका. त्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन जे आहे ते CET सेलला गेलेलं आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत जर रजिस्टर केलं नसेल तरच तुम्ही करा, कारण ह्या त्या लोकांसाठी नाही आहे ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलं आहे. आता जर तुम्ही म्हणाल की मी AA-CCC ला रजिस्टर केलं आहे आणि आता मला चान्स आहे का CET सेलला रजिस्टर करायला, तर हो, तुम्ही एका ठिकाणी एक वेळेस रजिस्ट्रेशन करू शकतात. म्हणजे तुम्ही AA-CCCच्या पोर्टलला पण करू शकता, तुम्ही CET सेलच्या पोर्टलला पण करू शकतात, प्लस तुम्ही दुसऱ्या स्टेट काउन्सिलिंगला पण ऑफर करू शकतात. पण असं नाही की तुम्ही केलंच नाही आहे तर तुम्हाला चान्स भेटेल का, तर नाही, तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावंच लागेल. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की रजिस्ट्रेशन करूनच टाका. तुम्ही वाट बघू नका. जर तुमचे फक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया प्लस पण असतील, म्हणजे तुमच्यात जर 200 मार्क्स असतील आणि तुम्हाला वाटते की नाही लागणार, तरी करून टाका. कारण कधी लास्ट मोमेंटला कॉलेजेस ॲड होतील हे आपल्याला माहीत राहत नाही. कधी ॲड झालं तर आपल्याला चांगलं राहतं ते भरायला आणि आपल्याला कधी कॉलेज लागून जाईल. फक्त याच्यासाठी तुम्हाला गरज आहे एक चांगल्या काउन्सिलिंगची. कधी कधी ना असं होतं की 350 वाला पण मागे राहून जातो आणि 200 वाल्याला पण सीट भेटून जातं. ते कसं होतं तर ते नीट काउन्सिलिंग जे स्ट्रॅटेजी प्लॅन आहे ते अप्लाय करतात आणि ते तुम्हाला अप्लाय करता यायला पाहिजे. तिची तुम्हाला काउन्सिलिंग करता यायला पाहिजे, तरच तुम्हाला ते सीट भेटेल. हातातलं सीट तुम्हाला भेटेल, नाही तर तुम्ही हातातलं सीट पण गमवाल. म्हणून एक चांगलं काउन्सिलिंग तुम्ही अप्लाय करा. आता हे तुम्हाला समजलंय की ज्या लोकांनी ऑलरेडी CET सेलला कोणतंच रजिस्ट्रेशन केलं नाहीये म्हणजे काय, त्यांनी CET सेलला रजिस्ट्रेशनच केलं नाहीये. ज्यांनी MCC AA-CCC केलं असेल त्यांचं वेगळी गोष्ट, पण ज्यांनी इथं केलं नाहीये, इथं कोणतंच रजिस्ट्रेशन केलं नाही, त्या लोकांनी प्लीज रजिस्टर करून घ्या. आपल्याला परत एकदा चान्स दिले गेलेला आहे. आता अपलोडिंगचं तुम्हाला समजलं की कधी अपलोड करायचं आहे. आता आपल्याला काय मेन गोष्ट आहे की पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स कधी होईल, तर ते 7 तारखेला होईल. आता तुम्ही म्हणणार की ऑलरेडी आपल्याला प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स येऊन गेली आहे, आता परत काय येईल, कारण हे जे नवीन लोक आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं हे पण तर राहतील ना त्या प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्समध्ये. आता हे कुठे जातील, तर हे मेरिट लिस्टमध्ये राहतील. म्हणजे SML जो आहे तो आपला परत चेंज होईल. जर इथं अजून एक्स्ट्रा रजिस्ट्रेशन्स येतील, ऑब्व्हियसली येतीलच, कारण आपले PCBचा जो क्रायटेरिया तो चेंज झाला, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर ज्या लोकांना माहीत नव्हतं, जे लोक तिथं पासिंग नव्हते, तर ते लोक इथं आता रजिस्टर करतील. आणि आता आपला SML जे तो चेंज होईल, तर आपला नंबर पण चेंज होऊ शकतो. तुम्ही त्याची तयारी ठेवा की आपला जो SML नंबर आहे तो चेंज होईल आणि आता जी प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आहे, जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती परत येईल. 7 तारखेला ती येणार आहे, तर त्याची वाट बघा आणि 7 तारखेनंतर तुम्हाला परत एकदा क्लिअर होईल की आपला नंबर लागतोय की नाही लागत आहे. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स पण परत येईल कॅप राऊंड 1 साठी, तेही 8 तारखेला. आता सीट मॅट्रिक्स आता आपल्यापर्यंत आलीच नाही, MBBS BDSची होती. आता ही सीट मॅट्रिक्स आहे BAMS BHMS BUMS साठी, तर ही 8 तारखेला येणार आहे. 7 तारखेला SML येईल, 8 तारखेला सीट मॅट्रिक्स येईल. ऑनलाईन फिलिंग ऑफ चॉईस प्रेफरन्स फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 ग्रुप B साठी जे आहे ते 8 तारखे ते 10 तारखेपर्यंत होईल. 6 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 पर्यंत तुम्हाला वेळ आहे की तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात. आता ज्या लोकांनी ऑलरेडी मागेच रजिस्ट्रेशन केलं होतं ना, कधी जेव्हा आपण MBBS BDSचं केलं होतं तेव्हाच जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, ओव्हरऑल रजिस्ट्रेशन CET सेलचं, त्या लोकांना डायरेक्ट चॉईस फिलिंग करायची आहे. त्यांना हे वरचं डेट बिलकुल लक्षात ठेवायची नाही. त्यांनी फक्त SML चेक करा त्यांच्या 6 तारखेला आणि डायरेक्ट 8 तारखेला त्यांनी चॉईस फिलिंग करा. बाकी काहीच करू नका. डायरेक्ट 8 तारखेला तुम्हाला CET सेलचं पोर्टल ओपन करून चॉईस फिलिंग करायची आहे. कधीपर्यंत, 10 तारखेपर्यंत. आपल्याला 2च दिवस आहे, तर उगाच टाइमपास करू नका. 8 तारखेला जमेल तर 8 तारखेलाच करा, 9ला जमेल तर 9ला करा. उगाच 10 पर्यंत एक्सटेंड करू नका, कारण वेबसाईट कधी ट्रॅफिकिंग होईल आणि वेबसाईटला कधी प्रॉब्लेम येईल हे आपण सांगू शकत नाही. शेवटी सर्व टेक्निकल गोष्टी आहे. डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कधी डिक्लेअर होणार आहे, 12 तारखेला सिलेक्शन लिस्ट जी आहे कॅप राऊंड 1 ची डिक्लेअर होईल आणि 12 तारखेला आपल्याला समजून जाईल की कोणाचा नंबर लागलाय, कोणाचा नाही लागलाय. आता सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर झाल्यावर आपण काय करतो, कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेतो. तर कॉलेजला फिजिकल जॉईनिंगची काय डेट दिली त्यांनी, 13 तारखेपर्यंत, 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत. आपल्याला ऑप्शन्स होतं फ्री एक्झिट, अपग्रेडेशन किंवा परफेक्ट ॲडमिशन जे आपण घेतो ती. आता जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो आहे तो भरावा लागतो. जर तुम्हाला अपग्रेडेशन करायचं राहील तर तुम्हाला गरज नाही आहे स्टेटस रिटेन्शन फॉर्मची. फॉर्म विथ ऑल डॉक्युमेंट्स तुम्हाला फिल करायचं. स्टेटस रिटेन्शन विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्वेस्टेड फीज बाय DD और चेक. तुम्हाला DD किंवा चेक थ्रूच फीज न्यावी लागेल. DDनेच न्या जर शक्य झालं तर. चेक थ्रू खूप लोक ॲक्सेप्ट करत नाही, खूप कॉलेजवाले, तर ऑलरेडी त्यांच्याशी कॉलवर जे आहे ते बोलणं करून घ्या की तुम्हाला चेक चालेल का की DD चालेल, तर त्यांच्या हिशोबाने तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि फीज पण एकदा विचारून घ्या की हॉस्टेल मेस इन्क्लूड करायची की फक्त ट्युशन फीज.
आता हे जे पब्लिकेशन आहे ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर राऊंड 2 हे राऊंड 2 साठी आहे. तर सीट मॅट्रिक्स जे आता सीट मॅट्रिक्स कसं पब्लिश होईल, ज्या लोकांना फर्स्ट राऊंडमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेऊन टाकले त्यांचे जर सीट्स गेले तर आपल्याला ते सीट्स मायनस करून आपल्याला परत सीट मॅट्रिक्स भेटेल. तर ते भेटेल आपल्याला 27 तारखेला, म्हणजे अराउंड 10 दिवसाचा गॅप आहे तुमच्याकडे विचार करायला. ऑनलाईन फिलिंग ऑफ चॉईस फिलिंग्स फॉर राऊंड 2 राऊंड 2 साठी चॉईस प्रिफरन्स फॉर्म फिलिंग आपल्याला कधी होईल तर ते 29 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत, कधी 1/10 पर्यंत आपल्याला टाइम आहे की आपण भरू शकतो. 2-2 दिवसच दिले चॉईस फिलिंगसाठी. डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट परत 4 तारखेला होईल. नंतर फिजिकल जॉईनिंग आपण करू शकतो 5 तारखे ते 10 तारखेपर्यंत. आता हे जे शेड्यूल आहे यांनी सांगितलं की हे चेंज पण होऊ शकतं अकॉर्डिंग टू MCC AACCC त्यांचं जे काही शेड्यूल चेंज होईल त्यांच्या अकॉर्डिंग हे जे शेड्यूल आहे ते चेंज होऊ शकतं. तर याच्याकडे लक्षात ठेवा. आणि फक्त जे CET सेलचं पोर्टल आहे ना ते टाईम टू टाईम चेक करत जा, कारण आपण वाट बघतो की अरे होईल आणि नंतर ते एक्सटेंड करून देतात किंवा चॉईस फिलिंगची डेट चेंज होऊन जाते. तर असं काही करू नका की तुम्ही फक्त लक्ष देताय आपल्या चॉईस फिलिंगच्या डेटवर, तर फक्त पोस्टपोन प्रिपोन तर होणार नाही. पोस्टपोन जे काही होईल त्याच्याकडे लक्ष द्या. किंवा आमच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करून फक्त नोटिफिकेशन्स ऑन करा. तुम्हाला टाईम टू टाईम जे सर्व अपडेट्स ते भेटून जातील की पोस्टपोन झालं की नाही झालं, ते सर्व तुम्हाला फक्त एका चॅनल थ्रू सर्व गोष्टी समजेल. आता इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलं आहे, हे तुम्ही वाचू शकता. जे काही इन्स्ट्रक्शन दिले आपण जे इम्पॉर्टंट नोटीस आहे अजून ती एक बघू, कारण ऑलरेडी खूप नोटीस एका दिवसात येऊन गेल्या, म्हणजे 26 तारखेलाच त्यांनी सर्व नोटीस जे ते काढून टाकले आहे. ही अलाइड कोर्सेससाठी, अलाइड म्हणजे काय BPTH बोथ वगैरे ज्याच्यासाठी लोक अप्लाय करतात. आता BPTHचा थोडा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो तो खाली राहतो, तर तुम्ही एकदा ते चेक करा. जर तुमचं एलिजिबल होत नसेल तुम्ही BMS मध्ये, तर तुम्हाला BPTH पण एक चांगलं ऑप्शन आहे, ते तुम्ही हातात ठेवू शकता. आता याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी करा, तर 1 ते 4 तारखेपर्यंत सेम टायमिंग दिलाय. पेमेंटचा पण सेम टायमिंग आहे, अपलोडिंगचा पण सेम टायमिंग आहे. पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल याचं 9 तारखेला होणार आहे. प्रोव्हिजनल SML जे आहे ते 9 तारखेला अपलोड होणार आहे आणि सीट मॅट्रिक्स 11 तारखेला होणार आहे. त्याची आपण बघितले की 6 आणि 8 तारखेला होतं. ऑनलाईन फिलिंग कधी आहे चॉईस फिलिंग, तर ते 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत आहे. कॅप राऊंड 1चं डिक्लेरेशन सिलेक्शन लिस्ट 16 तारखेला येणार आहे. फिजिकल जॉईनिंग 17 ते 21 पर्यंत आहे. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर राऊंड 2चा आपण नंतर बघूया. आता आपल्याला फक्त फर्स्ट राऊंड इम्पॉर्टंट आहे. हे नोटिसेस मी टाकणार आहे माझ्या व्हॉट्सअप चॅनलला. तुम्ही जर आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर फक्त जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहे ते क्लिअर होतील. आता नोटीस नंबर 15 मध्ये त्यांनी काय दिलंय, तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आपला ह्या कोर्सेससाठी ते त्यांनी दिलेलं आहे. कोणत्या कोर्सेससाठी, ग्रुप B कोर्सेस, म्हणजे कोणता आयुष काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो ना, त्या कोर्सेससाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो त्यांनी इथं स्पेसिफाय केला आहे. तो तुम्ही एकदा वाचून घ्या. आपण इथं बघून घेऊ की काय काय त्यांनी दिलेलं आहे. National Commission for Indian System of Medicine and National Commission for Homeopathy wide above referred letter notice have revised the eligibility criteria for Ayush courses in accordance to all candidates who had registered earlier for Group C म्हणजे BPTH वगैरे courses only and have now become eligible for Group B course as per the revised eligibility criteria are informed as follows. म्हणजे जे लोक आधी एलिजिबल नव्हते, म्हणजे PCB अकॉर्डिंग ते एलिजिबल नव्हते, ते आता एलिजिबल झाले असतील, कारण एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो चेंज झाला आहे. तर ह्या क्रायटेरियानुसार जर तुम्ही आता एलिजिबल झाले असतील तर तुम्ही काय करावं हे त्यांनी इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. सच कॅन्डिडेट्स नीड नॉट रजिस्टर अगेन फॉर ग्रुप B. जे आधी ग्रुप C साठी एलिजिबल होते, ग्रुप C म्हणजे काय BPTH ज्याला आपण म्हणतो की एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याचं कमी राहतो, एलिजिबल मार्क्स त्याचे कमी राहतात. तर त्यांनी जर तिथं BPTH साठी रजिस्टर केलं असेल त्या लोकांना परत गरज नाही आहे की त्यांनी ग्रुप B साठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं. तुम्हाला माहितीच असेल की आपण ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C सर्वांसाठी एकत्र रजिस्ट्रेशन करतो. ते म्हणजे सर्वात आधी जेव्हा MBBS BDSचे राऊंड सुरू होण्याच्या आधी आपण जे रजिस्ट्रेशन करतो ना ते सर्वांसाठी राहतं, तर वेगळं करायची गरज नाही आहे. दे विल बी परमिटेड टू फिल देअर चॉईसेस प्रेफरन्स फॉर ग्रुप B कोर्सेस ॲज पर द शेड्यूल नोटिफाईड. त्यांना अलाउड आहे की ते ग्रुप B चे कोर्सेसचे जे काही चॉईस फिलिंग आहे ते करू शकतात. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू केअरफुली फॉलो द ऑफिशियल काउन्सिलिंग शेड्यूल. त्या लोकांना ॲडवाइस केलं गेलं आहे, सर्व पालकांना व मुलांना ॲडवाइस केलं गेलं आहे, सांगितलं गेलं आहे की तुम्ही जे काही डेट्स आहे त्याच्या अकॉर्डिंगच सर्व शेड्यूल जे आहे ते नीट बघा, डेट्स मिस करू नका, डेट्स नीट बघा आणि सर्व लक्षात ठेवा एकाच वेळेस. आणि हे आपल्याकडनं शक्य होत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते कोणता तरी काउन्सिलर बघा. आपण सर्व 3-4 स्टेटचे काउन्सिलिंग जे आहे ते लक्षात ठेवू शकत नाही. आपल्याला AATPLC पण करायचं, MCC पण करायचं, MBBS BDS पण करायचं, BMS BHMS पण करायचं. खूप हाईप होतं सर्व आणि खूप जंबल होतं. म्हणून कोणीतरी बघा जे तुमचे डेट्स जे ते लक्षात ठेवते आणि तुम्हाला टाइम टू टाइम जे ते सांगत जातील. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू केअरफुली फॉलो द ऑफिशियल काउन्सिलिंग शेड्यूल. म्हणजे शेड्यूल तुम्ही नीट फॉलो करा. कॅन्डिडेट हू हॅव नॉट रजिस्टर्ड अर्लियर नीड टू रजिस्टर टू बी एलिजिबल टू पार्टिसिपेट इन काउन्सिलिंग. ज्या लोकांनी रजिस्टर केलं नाही आहे आणि त्यांना वाटत असेल की आपण मॅनेजमेंट थ्रू करून टाकू, तर मॅनेजमेंट थ्रू पण काउन्सिलिंग थ्रूच होतं, राऊंड थ्रूच सर्व गोष्टी होतात. सर्व तुम्हाला राऊंड थ्रूच करायचं आहे.
जर तुम्हाला वाटतंय की आम्ही रजिस्ट्रेशन करणार नाही आणि आमचा डायरेक्ट नंबर लागून जाईल तर असं होत नसतं. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचंच आहे, तुम्हाला ते करावंच लागेल आणि तरच तुमची ॲडमिशन जी आहे ती मान्य होईल आणि तरच तुमची ॲडमिशन जी आहे ती लिगली प्रोसेस होईल. ते 3-4 वर्ष आधी चालायचं की होऊन जायचं डायरेक्ट ॲडमिशन, आता तसं चालत नाही. तुम्हाला सर्व गोष्टींसाठी इव्हन BHMS पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि प्रोसेस थ्रू जा, मी असं तुम्हाला सजेस्ट करेल. उगाच इलिगल वेने जाऊ नका, पण नंतर कधीतरी अडको अशी काही कामं करू नका. तुम्हाला अजून काही पण डाऊट असतील तर तुम्ही नक्की विचारा कमेंट सेक्शनमध्ये. काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स तुम्ही विचारू शकतात. जर तुम्हाला आमची व्हॉट्सअप चॅनलची लिंक पाहिजे असेल तर ती मी पिन केली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी पिन केली आहे कमेंट सेक्शनमध्ये, तुम्ही तिथून पण बघून ॲड करू शकतात. आणि तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल आमची, किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमची चॉईस फिलिंग पण आम्ही करावं आणि रजिस्ट्रेशन पण आम्ही करावं, तर मी तुम्हाला ऑलरेडी जो नंबर आहे तो डिस्प्ले केला आहे खाली आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. इट्स 8275518480 या नंबरवर तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट म्हणजे कॉल करू नका, फक्त एक व्हॉट्सअपला तुमचं स्कोअर कार्ड आणि मेसेज सेंड करून द्या लवकरात लवकर, तर आम्ही ते बघू आणि तुमच्याशी लवकर कॉन्टॅक्ट करू. जेवढं लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करणार तेवढंच लवकर आम्ही प्रोसेस करू. जेवढं लवकर तुम्ही फीज जे पे करणार तेवढंच लवकर आम्ही पण प्रोसेस करू. तर तुम्हाला जर काही पण शंका राहिली तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.